मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभा सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खटाव आणि पुसेगाव येथे पार पडल्या। या सभेमध्ये माननीय सहसचिव, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि शासन निर्णय समितीच्या अन्वये प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव येथील रुग्ण कल्याण समितीचे रूपांतर जन आरोग्य समिती कार्यान्वित करण्यात आली। यामध्ये जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रियाताई शिंदे सह अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य मनीषा फडतरे, संदीप मांडवे, धनंजय चव्हाण तर उपाध्यक्षपदी तालुका अधिकारी डॉक्टर युनुस शेख, सदस्यपदी पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख, हनुमंत बोटे, शशिकांत रोमन, प्रशासक सरपंच सदस्यपदी अप्पासाहेब पवार, क्षेत्रीय सदस्य महेश घाडगे, स्वयंसेवी संस्था सदस्य नितीन यादव, बचत गट सदस्य श्रुती शहा, वैद्यकीय अधिकारी सदस्य डॉक्टर पराग रणदिवे, सचिवपदी डॉक्टर श्वेता बंडगर यांचा समावेश आहे। या सभेत जन आरोग्य समितीची भूमिका आणि जबाबदारी, जन आरोग्य समित्यांचे कार्य, उद्दिष्टे आणि समित्यांच्या बैठका आदी बाबींवर चर्चा करण्यात आली। सदर सभेमध्ये भौतिक आणि आर्थिक बाबींचा तसेच विविध योजनांवर होणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली। केंद्राच्या ठिकाणी प्रस्तुती वाढवणे, जिल्हा परिषद सदस्य निधीतून आरोग्य केंद्रातील अंतर्गत रस्ते, सोलार लाईट, गेट दुरुस्ती करणे, ग्रामपंचायत निधीतून 15 वित्त आयोगांमधून आरोग्य केंद्रासाठी आवश्यक बाबी मागणींबाबत चर्चा होऊन रिक्त पदांबाबत चर्चा करून सदरची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। समितीचा उद्देशच हा आहे की रुग्णांच्या काही मागण्या असतील, तक्रारी असतील किंवा PHC कडून त्यांच्या काही मागण्या असतील तर याच्या समन्वयाने इथं जी OPD आहे OPDची संख्या वाढावी, सुविधा ज्या आहेत जनतेपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीनं पोहोचाव्या आणि आपण आता जिल्हा परिषदकडून प्रत्येक PHCला 10 PHCचं उद्दिष्ट दिलेलं आहे। ते सगळ्या PHCनी हे गाठलं पाहिजे आणि त्या संबंधित आपले जे पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग असावा, त्यांनी जनजागृती करावी आणि जास्तीत जास्त पेशंट PHC पर्यंत कसे पोहोचतील हे पाहावं। कारण आपण जे पाहिलं तर प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जाण्याची सर्वसामान्य रुग्णांना काही शक्य नाही आणि PHC साठी आपण जवळजवळ प्रत्येक PHCसाठी जर सगळं आपण पगार आणि कर्मचाऱ्यांचा बघितला तर 30-35 लाख खर्च हे राज्य शासन करत आहे। त्यामुळे तेवढे आउटपुट हे आपल्याला जनतेसाठी PHC मार्फत योग्य सेवा दिली जावी आणि यासाठीच खरं तर या समितीचं गठन झालेलं आहे। तर ही आज पहिलीच बैठक आहे, वर्षातून अशा 6 बैठकी होतील आणि मला वाटतं या समितीचा निश्चितपणे फायदा जनतेला होईल आणि जिल्हा परिषद वर्षासाठी 50,000 रुपये या जन आरोग्य समितीसाठी आपण NHM कडून दिले जातात। NHM व्यतिरिक्त आपण जिल्हा परिषद सेसमधून या जन आरोग्य समितीसाठी 50,000 रुपये हे सेसमधून देणार आहोत। आणि आता पूर्वी OPDला काहीतरी थोडंसं आपण मानलं 5 रुपये घेत होतो, पण तेही आता बंद झाल्यामुळे ती काही किरकोळ खर्च असतात, इलेक्ट्रिकचे, दुरुस्तीचे ते आणि काही सामान्य मेंटेनन्स असेल तो या 50,000 वार्षिकमधून त्या PHCनी हा भागवावा आणि त्याची जो अधिकार आहे हा जन आरोग्य कमिटीला आहे। त्यामुळं या पद्धतीनं मला वाटतं चांगल्या प्रकारे समन्वय आणि कार्य यापुढे चालू राहील असं मला वाटतं। धन्यवाद। त्याप्रमाणे गाडीची उपलब्ध आहे त्याची खात्री करणे ही सिटीजन चार्ट आपल्या PHCमध्ये लावलेला आहे, ठेवलेला आहे। त्याप्रमाणे प्रसंसर्गजन्य रोग, हायपरटेन्शन, डायबिटीज, कॅन्सर यासारख्या रोगांचे निदान आणि उपचार, गंभीर आजार, दृष्टी, कान, घसा, त्याप्रमाणे गर्भवती, स्पंदा माता, बालके, किशोरवयीन मुली, योग कल्याण उपक्रम यांची आयोजन आणि उपलब्धता सुनिश्चित करणे, शुद्ध पिण्याचे पाणी, पोषक आहार, कचरामुक्त परिसर, स्वच्छ शौचालय, स्वच्छ लिनन, प्रतीक्षालय, सुरक्षा आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची देखभाल करणे हे आपलं काम आहे। अत्यावश्यक औषधे आणि निदान सुविधा उपलब्धतेची खात्री करणे, सर्व अत्यावश्यक सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत का
आणि निदान सुविधा उपलब्धतेची खात्री करणे. कोणत्याही आरोग्य सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. आपण ओपीडी पहिल्यांदा होती, परंतु ती गेल्या 5 वर्षापासून ओपीडी सुद्धा बंद होते. कुठल्याही रुग्णाला शुल्क आकारले जात नाही. गरीब आणि असुरक्षित घटना सेवा मिळण्यात अडथळे येऊ नयेत यासाठी लक्ष ठेवणे. त्याचप्रमाणे सुविधा आणि गुणवत्ता मानकांचा नियमित आढावा आणि देखभाल करणे हे उद्दिष्ट आहे. समितीचे कार्य आहे सामाजिक आणि पर्यावरण निर्धार कामगिरी क्षेत्रीय कार्यक्रमांचे नियोजन आणि समर्थन करणे. वार्षिक आरोग्य जनजागृतीचा दिवस साजरे करणे. देशी सदस्यांना सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे. विविध आजार नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांची सामूहिक अंमलबजावणी करणे. पाणी स्वच्छता आरोग्य मार्गदर्शक सूचनांनुसार तत्वानुसार सामूहिक कृती निश्चित करणे. महिला गट, बचत गट, शेतकरी गट, सांस्कृतिक गट, महिला आरोग्य समिती, दूरसंघ इत्यादींचा सहभाग वाढवणे आणि जनतेतून प्राप्त तक्रारींच्या निवारणास प्रोत्साहन देणे. आपल्या जे समितीच्या जनारोग्य समितीच्या बैठका सुरुवातीच्या ज्यानुसार महिन्यातून एकदा घ्या असं सूचित केलं होतं, परंतु 5 ऑगस्टच्या ज्यानुसार त्याच्यामध्ये दर 2 महिन्यातून एकदा ही बैठक म्हणजे वर्षातून 6 वेळा ही बैठक होणं अपेक्षित आहे. आणि आपल्या PECच्या कामकाजावर जनारोग्य समितीचं नियंत्रण राहील. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, प्राध्यापक KB जाधव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.